पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्ती समाजात विधायक बदल घडवितात, असे व्यक्ती इतिहास घडवतात। असाच एका ध्येयाने प्रेरित झालेले उत्तम धोका यांनी सायकलवरूनही भारतातील तीर्थक्षेत्राचा प्रवास होऊ शकतो असा संदेश देण्याच्या उद्देशाने अनेक साहसी मोहिमा यशस्वी केल्यानंतर या उत्तम धोका आणि आकाश राठोड यांनी यावर्षी पुन्हा एकदा पुणे ते गिरनारजी सोमनाथ 1100 किलोमीटरची सायकलद्वारे 9 दिवसांमध्ये प्रवास मोहीम पूर्ण केली आहे। पुणे सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी येथून सुरू केलेली मोहीम 9 दिवसात गुजरातमधील राजकोट येथील जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान गिरनारजी तीर्थक्षेत्र 1100 किलोमीटरचा प्रवास 18 जानेवारी 2024 ला पूर्ण केला। तसेच सोमनाथजी आणि गिरनारजी येथील दत्त मंदिराचाही प्रवास सायकलद्वारे पूर्ण केला। या सायकल मोहिमेत उत्तम धोका यांच्या नेतृत्वाखाली आकाश राठोड, सुरेश पितानी, वीर उत्तम धोका हे वॉरियर सहभागी झाले होते। दररोज 120 ते 130 किलोमीटर अंतर वातावरणाच्या बदलाची पर्वा न करता पार करत गिरनारजी तीर्थक्षेत्र गाठले होते। सायकलवरूनही भारतातील सर्व तीर्थक्षेत्राचा प्रवास करता येईल हा संदेश देण्याच्या उद्देशाने सायकलद्वारे तीर्थक्षेत्र प्रवासाचा मानस घेतलेले उत्तम धोका यांनी आतापर्यंत सुमारे 7 राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांचा प्रवास करून 5400 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला। आरोग्यासोबत सायकलवरून तीर्थक्षेत्राचे दर्शन घेणे असा आगळा वेगळा उपक्रम 2019 मध्ये सुरू केला। प्रथम उत्तम धोका पुणे शहरातील विविध तीर्थक्षेत्र म्हणजेच दगडूशेठ मंदिर, चतुर्शृंगी, पाषाण येथील शंकर मंदिर, जेजुरी आदी ठिकाणापासून सायकलिंगची सुरुवात केली। 2019 साली ते पालिताना 800 किलोमीटरचा लांबचा पल्ला सायकलवरून पूर्ण केला आणि एक इतिहास घडवण्याची सुरुवात करीत पुढे धोका यांनी पुणे ते शिर्डी, पुणे ते तुळजापूर, पुणे ते पंढरपूर, पुणे ते गेटवे ऑफ इंडिया, पुणे ते अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन तीर्थ 500 किलोमीटरचा प्रवास एकट्याने सायकलवरून 3 दिवसात पूर्ण केला। पुढे त्यांचा सायकल चालवण्याचा विश्वास इतका वाढला की 2023 मध्ये तब्बल 2100 किलोमीटरचा प्रवास करीत पुणे ते समेश शिखरजीचा प्रवास 17 दिवसात पूर्ण केला। अशा प्रकारे आतापर्यंत 5400 किलोमीटरचा प्रवास केला आहे। भविष्यात भारतातील सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन सायकलवरून करणार असल्याचा दृढ निश्चय उत्तम धोका आणि त्यांच्या टीमने केलाय। भविष्यात पुणे ते केदारनाथ सोबत राजस्थान मधील सर्व जैन तीर्थक्षेत्रांचे दर्शन सायकलद्वारे करणार असल्याचे धोका यांनी सांगितले। उत्तम धोका यांचे वय 47 असून हे जैन समाजाशी निगडीत असल्याने प्रथम त्यांनी जैन समाजाची तीर्थक्षेत्र सायकलवरून प्रवास करीत दर्शन घेतले। तसेच त्यांचा जुली बॅग्स उत्पादन म्हणून व्यवसाय आहे, पुणे शहरामध्ये आहे। युवकांना धर्माशी व्यवसाय करीत आरोग्य सांभाळून धर्म कसा जपावा हा संदेश देत आहेत। व्यसनाधीन होण्यापेक्षा आरोग्य आणि धर्माचे व्यसन जपावे हा आदर्श युवकांसमोर ठेवत आहेत। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।